हाय हॅलो, मी श्रद्धा. थंडीच्या वातावरणामुळे तुमचाही हेअरफॉल होतो आहे का? माझाही होतो आहे आणि खूप जास्त प्रमाणात होतं आहे. इथं तर तुम्ही बघू शकता. त्यानंतर डॅन्ड्रफचाही प्रॉब्लेम खूप जास्त वाढला आहे, कारण आपला स्काल्प जो आहे तो ड्राय होतो आणि त्याच्यामुळे हेअरफॉल आणि डॅन्ड्रफचा प्रॉब्लेम जास्त प्रमाणात वाढतो. सो याचं सोल्युशन म्हणून मी आज हेअर ऑइल बनवणार होते. सो इथं मी पॅराशूट ऑइल घेतलं आहे, त्याच्यामध्ये मी कांदा टाकला आहे आणि कांदा छान असा फ्राय करून घ्यायचा आहे. त्यात मेन इन्ग्रेडियंट असणार आहे रोजमेरी. सो रोजमेरी आपण टाकून घ्यायची. त्यानंतर आपल्याला कढीपत्ता आणि जे मेथीदाणे आहेत ते लागणार आहे आणि जास्वंदीचं पान लागणार आहे. ही 2-3 ज्या बेसिक गोष्टी आहेत त्याच आपण यूज करणार आहे. त्यानंतर आपण याच्यात मेथीदाणे जे आहेत ते टाकणार आहे, कढीपत्ता टाकणार आहे आणि लास्टला आपण याच्यामध्ये जास्वंदीचं पान जे आहेत ते ॲड करणार आहे. तुम्ही जास्वंदीचे फुलंही ॲड करू शकता आणि हे तेल मी आधी यूज करणार आहे आणि त्याच्यानंतर मी याचे तुम्हाला रिव्ह्यू सांगेन. आणि हे तर छान आहेच, तुम्ही भरपूर जण यूज करत असाल, पण रोजमेरी टाकून यूज करा. हेअरफॉल होणं तुमचं नक्की 100% थांबेन, कारण रोजमेरी खरंच खूप इफेक्टिव्ह आहे. आणि त्यानंतर आपलं इथं ऑइल रेडी व्हायला आलं आहे छानपैकी. आपले सगळे जे काही इन्ग्रेडियंट्स आपण टाकलेले आहेत ते छान असे फ्राय झालेले आहेत. तिथं गॅस बंद करून घ्यायचा. तेल हे जे आपण केलं आहे ते थंड होऊ द्यायचे आणि त्याच्यानंतर पॅराशूटची जी बॉटल आहे त्याच्यामध्ये काढायचे आणि हे हेअर ऑइल तुम्ही जे यूज केलं असेल तर मला नक्की सांगा आणि बाय बाय.